एव्हरीवन, दिस इज युअर बॉय व्ही पीस. आय होप तुम्ही सगळे मस्त आहात, चांगले आहात. व्हेरी गुड. ओके, तर आजचा दिवस मी संध्याकाळी स्टार्ट केलेला आहे, कारण आता जस्ट माझं डान्स सेशन झालेले आहे. ऑनलाईन डान्स सेशन आत्ताच कंप्लीट झालेलं आहे. तर मी म्हटलं की ब्लॉग स्टार्ट करू. ठीक आहे, तर काही नाही, आता तर सेशन एंड झाला आहे. तर माझ्या दिमागात एक आयडिया आलाय की मी जी स्मूदी बनवतो, बनाना स्मूदी, ते तुमच्यासोबत शेअर करावी. ठीक आहे, आणि मी एक इम्पॉर्टंट नोट पण देणार आहे डान्स रिलेटेड. ठीक आहे, तर बघूया. लेट्स चेक द स्मूदी. सूर्य एकदम मस्त आलेला आहे नाही का? काय म्हणतात यो. तर फर्स्ट ऑफ ऑल वी नीड द इंग्रेडियंट्स फॉर स्मूदी. स्मूदीसाठी जास्त काही नाही, केळं, दूध, ड्रायफ्रुट्स, डेट्स, दॅट्स इट. ओके, ऑलराईट गाईस, तर आपण घेतलेले आहेत आपले इन्ग्रेडियंट्स. ठीक आहे, इन्ग्रेडियंट्स इन द सेन्स काजू, बदाम, केळं, खजूर, दूध. ठीक आहे, आणि जर तुम्हाला थोडं गोड हवं असेल तर यू कॅन ऍड हनी. ओके, तर याला आता मिक्सर मध्ये मिक्स करूया. आफ्टर दॅट ड्रिंक इट. पीस. एक नंबर ना भाई. तर प्लीज ट्राय दिस. ठीक आहे, तर हे ट्राय करा, एक नंबर आहे आणि हेल्दी पण आहे. तर ऑब्विसली यू हॅव टू ट्रायड इट. ट्रायड नाही ना, ट्राय इट. ठीक आहे, तर आय एम एन्जॉईंग. हे फिनिश केल्यावरती मी एक गोष्ट सांगणार आहे अबाउट डान्स. तो टर्म. ठीक आहे, टर्म डिफाईन करेल एक. तर बघूया. तोपर्यंत व्हिडिओ आवडत असेल, सॉरी ब्लॉग आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कॉमेंट करा. ठीक आहे, कॉमेंटवरनं मी इम्प्रूव्ह करत असतो डे बाय डे. ठीक आहे, तर काय नाही, एन्जॉईंग. तर याच्या आधी मी सांगितलं होतं की तुम्हाला मी डान्सच्या एक टर्म बद्दल सांगणार आहे. तर ती टर्म आहे टेक्स्चर्स. तर पुढे जायच्या पहिले मला सांगा की टेक्स्चर बद्दल जर तुम्हाला थोडंही नॉलेज असेल डान्समध्ये तर कॉमेंटमध्ये पहिले सांगा. ठीक आहे, लेट्स मूव्ह ऑन. तर टेक्स्चर म्हणजे काय? बेसिकली टेक्स्चरला कसं डिफाईन केलं जातं? टेक्स्चर म्हणजे द सॉफ्टनेस अँड द हार्डनेस ऑफ द सरफेस. ठीक आहे, त्याला आपण टेक्स्चर म्हणतात. इन टर्म्स ऑफ डान्स, तर डान्सच्या टर्ममध्ये जर तुम्ही विचार केला आणि समजून घेतलं तर डान्समध्ये त्याला दोन पार्टमध्ये डिवाईड करतात, एक स्पीड आणि एक पॉवर. टेक्स्चरचं सब डिवाईड करतात, स्पीड आणि पॉवर. ठीक आहे, तर एक एक्झाम्पल घेऊ. आता मी हे वेव्ह करतोय. ठीक आहे, तर ही वेव्ह मी आता करतोय. तर ह्याचं टेक्स्चर कसं आहे? सॉफ्ट, आणि स्पीड पण एकदम नॉर्मल आहे. ठीक आहे, तर सॉफ्ट आहे आणि नॉर्मल आहे. आणि हेच जर मी ब्रेकडाऊन करून केलं आणि पॉवर टाकली त्याच्यात, तर 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8. ओके, तर हा डिफरन्स असतो. जर मी सॉफ्टली केलं तर असं येईल, आणि हार्ड आणि पॉवर टाकून केलं तर 1 2 3 4 5 6 7 8. ओके, तर हा डिफरन्स आहे टेक्स्चरचा. आणि टेक्स्चर का इम्पॉर्टंट आहे? वेनेवर यू आर लिसनिंग द म्युझिक, और जर तुम्ही कोरिओग्राफी सेट करतायत तर जे गाणे डिमांड करतं ना त्या हिशोबाने आपल्याला डान्सचा टेक्स्चर ठेवायला लागतो. ठीक आहे,
तर आणि असं नाही की डान्सचा टेक्स्चर सॉफ्ट आहे तर होल कोरिओग्राफी तुम्हाला सॉफ्टच जावं लागतं, असं बिलकुल पण नाही आहे. आणि असं पण नाही आहे की तुम्हाला हार्डलीच जावं लागतं. कुठले कुठले सॉन्ग असतात की ज्यात सॉफ्ट आणि हार्ड एक पर्टिक्युलर टाइमावर विचार करून करावं लागतं ते, ठीक आहे. तर अबाउट ग्राफ इन डान्स फॉर टेक्स्चर, तर टेक्स्चरसाठी तुम्हाला ग्राफ आहे ना खालवर घ्यावा लागतो. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेली आणि एक पेशंट व्हेंटिलेटरवरती आहे आणि ते मशीनवरती ते लाईन, मला नाही माहिती त्या मशीनचं नाव, आय डोंट नो, तर त्या मशीनवरती लाईनिंग असते, ठीक आहे. जर ती लाईन स्ट्रेट झाली इन द सेन्स, तर आपण काय समजतो की जो पेशंट आहे तो देते, ठीक आहे. तर सेम कॉन्सेप्ट इकडे लावू की जर आपला ग्राफ स्ट्रेट लाईन ग्राफ असला ना, तर समजून जायचं की डान्समध्ये काहीच मजा नाही, कारण की गाणं जी डिमांड करते ती तुम्ही करताच नाही, म्हणजे डेथ ऑफ डान्स इन द सेन्स, ठीक आहे. तर तुम्हाला ग्राफ खालवर ठेवावा लागतो, म्हणजे कुठेतरी सॉफ्ट, मग हार्ड, मग सॉफ्ट. आता मी हे करतोय 1 2 3 4 5 6 7 and 1 and 2 and 3 and 4 and 5 and 6. समजलं तर तुम्हाला बघायला पण मजा नाही आली असेल, मला माहिती आहे, ठीक आहे. तर त्याच टायमावरती मी असं केलं, ठीक आहे, ओके. तर ह्या गोष्टी बघायला तुम्हाला व्हिज्युअलाइज करायला चांगल्या वाटतात. तर हेच मेजर डिफरन्स आहे स्पीड, कंट्रोल आणि म्हणजे टेक्स्चरला असं डिफाईन केलं जातं. जेवढं माझं नॉलेज आहे मी तेवढं सांगितलं, ठीक आहे. आणि हा टेक्स्चर हा खूप मोठा कॉन्सेप्ट आहे, त्याला लेवल वाईज पण डिफरन्शिएट केलं जातं, ठीक आहे. हे होतं टेक्स्चर. आणि याला इम्प्रूव्ह कसं करायचं, ठीक आहे. इम्प्रूव्ह करायचं असलं तर ग्राफ घ्यायचा, एक्सला कन्सिडर करायचं, एक्स आणि वाय ग्राफ घेतला तर एक्सला कन्सिडर करायचं स्पीड आणि वायला पॉवर, ठीक आहे. जर तुम्ही स्पीड ठेवली समजा हे 10 20 30 40 टिल 100 आणि हे पण 100, ठीक आहे, सॉरी. तर हे सुद्धा घेतलं, तर जेव्हा तुम्ही स्पीड ठेवणार 10, तर तुमची जी पॉवर आहे ना 0 ठेवा ऑलमोस्ट. तर स्पीड जर 10 ठेवली तर स्पीड 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 स्पीड, ठीक आहे. तर असं करून तुम्ही स्पीड वाढवली, पॉवर नाही आहे, फक्त स्पीड. दॅट्स. जर पॉवर वाढवली तर and 1 and 2 and 3 5 and 6 and 7 ओके. तर हे होतं टेक्स्चरच्या बद्दल. आणि इम्प्रूव्ह असं करू शकता तुम्ही, आणि लेवल वाईज खेळायचं. मी तुम्हाला लेवल हा कॉन्सेप्ट नेक्स्ट कधीतरी व्हिडिओमध्ये सांगेल, ठीक आहे. तर तोपर्यंत जर तुम्हाला हा टेक्स्चर आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कॉमेंट डाऊन बिलो, ठीक आहे. कॉमेंटमध्ये सांगा कसं वाटते काय नाही. तर दॅट्स इट अजून काय नाही, ठीक आहे. तर बाय बाय, टेक केयर, स्टे हेल्दी. मिलते हैं नए वीडियो में. हिंदी चांगलं वाटतंय, ठीक आहे. तो मिलते हैं नए वीडियो में. तब तक के लिए बाय बाय, पीस आउट गैंग.